नमस्कार मित्रांनो, एड लागलं या प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इथे राया आता धर्माशेठला म्हणत असतो, आपण हिशोब चुकता करणारा, आपले पैसे भेटल्याशिवाय हे दुकान बंद होऊ देणार नाही. त्याच वेळेस मंजिरी म्हणू लागते, अरे राय काय बोलतोय तू, तुझं काय हे पैशाचं मधनं आलं, धर तुझे पैसे. असे म्हणून आपल्या पिशवीतून मंजिरी 10 रुपये काढते आणि रायाच्या हातात देते. तेव्हा राय म्हणू लागतो, अरे बापरे, एवढे पैसे मॅडम, एवढे पैसे दिलेत तुम्ही मला, 10 रुपये. त्याच वेळेस आता मंजिरी म्हणू लागते, चल हो ना बाजूला. हे बघा धर्माशेठ, मालक असं करू नका, प्लीज असं करू नका हो, मी डबल भाडं द्यायला तयार आहे ना. पण मात्र धर्माशेठ काही ऐकायला तयार नसतो. तेव्हा त्या लगेच राया म्हणू लागतो, अहो धर्माशेठ, आता आपल्याला आपले पैसे भेटले की नाही, मग तुम्हाला टाळं लावायचं आहे, काय करायचं आहे ते तुम्ही आपलं करून घ्या, मी चाललो आता. तेव्हा त्या लगेच मंजिरी म्हणू लागते, अरे राया काय बोलतोयस तू, काही करू द्या म्हणजे माझं दुकान आहे ते, असं कसं, अशाने तर माझा धंदा बंद होऊन जाईल रे. इतके दिवस दुकानातून बाहेर काढत होते तेव्हा जाता जात नव्हता, आणि आता आता जेव्हा दुकान बंद होण्याची वेळ आली ना, तेव्हा स्वतःहून निघून चाललाय, असा कसाच आहे रे तू. आता मात्र लगेच राय म्हणू लागतो, हे बघा मॅडम, हा प्रॉब्लेम तुमचा आहे, त्याला मी काय करणार आहे, मला माझे पैसे मिळाले ना, मग डिफिकल्ट या 10 रुपयाचं मी काय करू सांग बरं. तेव्हा आता लगेच डिफिकल्ट म्हणू लागतो, राय भाऊ तू वडापाव खा. तेव्हा राय म्हणू लागतो, नाही मी ना चहा पितो, चला धर्माशेठ आपण चहा घेऊया, निवांत बोलूया. तेव्हा धर्माशेठ म्हणू लागतो, तुम्ही आपले निघा, तुमचं काय काम आहे ना ते करून घ्या, मी तिच्याशी बोलतोय ना, आमचं आम्ही बघून घेऊ. तेव्हा आता मंजिरी म्हणू लागते, अरे राय काय बोलतोय तू, काहीतरी बोल ना. इतके दिवस दुकानात घुटमळत होता आणि आता आता पळ काढतोय माझं दुकान बंद होतंय म्हणून. तेव्हा लगेच आता राया मंजिरीला म्हणू लागतो, हे बघा मॅडम, आता हे 10 रुपये मी भांडून मिळवले की नाही, माझे हक्काचे, तसे तुम्ही पण तुमच्या हक्कासाठी भांडा ना. अरे तुझ्या बापाने आयुष्याची कमाई करून ठेवलं हे दुकान, आणि तू तू काय करते, या माणसासमोर हातपाय जोडतेस. नाही मॅडम, असं करता येणार नाही, मिस बाहेर जागी हो. आणि ज्या वेळेस खमकं व्हायचं ना, त्यावेळेस असं मुळूमुळू रडत बसायचं नसतं ग, तुझा प्रॉब्लेम तुलाच सॉल्व करावा लागेल. तेव्हा त्या लगेच मंजिरी म्हणू लागते, तरी काय बोलतोय तू, म्हणजे तुला म्हणायचं आहे काय नेमकं. तेव्हा त्या लगेच राया म्हणू लागतो, धर्माशेठ हे दुकान बंद होणार नाही, तुम्ही लावलेलं टाळं काढून घ्या. तेव्हा धर्माशेठ म्हणू लागतो, काय, असं कसं टाळं काढून घेऊ, शक्य नाही आहे, आणि तुझा काय संबंध आहे, तू चल निघित ना, मी तिच्याशी बोलतोय ना, माझा व्यवहार तिच्याशी, त्यामुळे हे दुकान बंद होणार म्हणजे होणार. तेव्हा आता मंजिरी म्हणू लागते, मालक असं नका करू, आमचं घर चालतं या सगळ्यावर, माझ्या नानांची आयुष्याची पुंजा मी इकडे लावते, असं नका करू मालक. त्याच वेळेस आता राया म्हणू लागतो, मिस फायर, अगं पाया काय पडतेस तू, तुझ्या आजोबापासून चालत आलेलं दुकान आहे हे, 40 वर्षापासून तुम्ही हे दुकान चालवता ना, मग असं कसं बंद होऊ देणार आहे तू. अगं ज्या माणसाने या दुकानाला टाळं लावलं ना, त्या माणसाचं डोसकं फोड, म्हणजे कसं टाळं उघडेल ते. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, राया तू डोक्यावर पडला का, काय बोलतोय. तेव्हा राया म्हणू लागतो, तुझ्या हक्काचं दुकान आहे ना हे, मग हक्कासाठी काहीतरी कर, जरा भांड त्याच्याशी. तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते, राया तुला म्हणायचं आहे काहीतरी. तेव्हा राया म्हणू लागतो, थांब, मला काय म्हणायचं आहे ना मी तुला दाखवतोच. असे म्हणून राया लगेच आपल्या हाताला रुमाल बांधतो, आणि इकडे एक माणूस उभा असतो, त्याच्या हातात हातोडा असतो. तेव्हा राया त्याच्याजवळ येतो आणि त्याच्या हातातून तो हातोडा हिसकावून घेतो, आणि लगेच धावतच इकडे येऊन धर्माशेठने जे दुकानाला कुलूप लावले असतं ते त्या हातोड्याने तोडून टाकतो. आता मात्र मंजिरी घाबरते आणि म्हणू लागते, राया काय करतोय. तेव्हा राया म्हणू लागतो, हंगाशी, आता कुलूप तुटलं म्हणजे आता दुकान उघडणार. तेव्हा धर्माशेठ म्हणू लागतो, तू कोण आहेस रे, तुझा काय संबंध या दुकानाशी, आणि मी लावलेलं टाळं तू तोडलंच कसं, हे दुकान माझं आहे, मी मालक आहे या दुकानाचा. तेव्हा त्या लगेच राया दुकानाचा दरवाजा उघडतो आणि म्हणू लागतो, आजपासून हे दुकान बंद होणार नाही म्हणजे नाही. तेव्हा आता धर्माशेठ म्हणू लागतो, तुझा काय संबंध, तू निघित ना, मी मंजिरीशी बोलतोय. तेव्हा लगेच राया म्हणू लागतो, हो का, मग मंजिरी म्हणजेच मंजिरी मॅडम यांचा मी 50% पार्टनर आहे या दुकानाचा, बोल आता संबंध समजला. मग
त्यामुळे मी इथून पुढे दर महिन्याला डबल भाडं देणार, पण दुकान बंद होता कामा नये. आता मात्र इकडून शशिकला हे सगळं बघत असते आणि म्हणू लागते, अरे बापरे, 50% पार्टनर. या रायाने तर खूपच चान्स मारलाय. आयतं कोलीत हातात घेतलं या रायाने. खरंच मज्जा येते या बघायला. तेव्हा त्या राया लगेच मंजिरीसमोर हात धरतो आणि म्हणू लागतो, मॅडम देणार ना मग साथ. अहो, चांगल्या कामासाठी चांगल्या माणसाचा हात हातात असायला हवा. त्यामुळे तुम्हाला ही पार्टनरशिप मान्य आहे ना. आता मात्र आपलं दुकान वाजतंय. यामुळे मंजिरी लगेच रायाच्या हातात हात मिळवायला लागणार. तेच लगेच मध्येच जय येतो आणि मंजिरीचा हात हातात घेतो आणि म्हणू लागतो, हो, पार्टनरशिप होणारच, पण ते या गुंडाबरोबर नाही, एका चांगल्या माणसाबरोबर, म्हणजे जय घोरपडे बरोबर. आणि मी या दुकानाचा आजपासून 50%चा पार्टनर होणार आहे, असे आता सगळ्या लोकांना सांगू लागतो. आता मात्र लगेच राय म्हणू लागतो, सगळ्यात आधी मी बोललो होतो. तेव्हा आता लगेच जय म्हणू लागतो, बोलला होता ना सगळ्यात आधी, मग निघ घरी जा. आता आता मी बोललोय ना, त्यामुळे मीच पार्टनरशिप होणार. आणि तसंही मंजिरी, मी जर पार्टनर झालो ना तुझा, तर तुला कसलाही त्रास होणार नाही आहे, कारण मी इन्स्पेक्टर आहे, एक चांगला माणूस, हे माहिती आहे ना तुला. त्यामुळे इथून पुढे मंजिरीच्या दुकानाचा 50%चा पार्टनर मी आहे धर्माशेठ. त्यामुळे दुकानाला टाळं लागता कामा नये. तेव्हा धर्माशेठ म्हणू लागतो, चालेल चालेल, तुम्ही पार्टनर होत असेल ना, तर दुकान कधीही बंद होणार नाही, मला काही प्रॉब्लेम नाही. आता मात्र राया, टिपिकल सर्वजण धर्माशेठकडेच बघू लागतात. तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो, मंजिरी तुला मान्य आहे ना. हे बघ, आपण नाना आणि जीजीशी बोलून घेऊया, म्हणजे कसं त्यांच्या संमतीनुसार सगळं काही होईल. तसं मी नाही होणार पार्टनर, आपण त्यांच्याशी बोलून घेऊया, त्यांना पटतं की नाही पटतं. तेव्हा मंजिरी हे आता जयच्या होला हो देते. आता मात्र रायाला खूपच राग येतो. तेव्हा राया रागातच तिथून निघून जातो. तर इकडे आता शशिकला हसत असते आणि म्हणू लागते, काय माणूस आहे हा घोरपडे जय. अरे बापरे, घरात पण वाटा मिळवला आणि आता इकडे दुकानात पण. ऐत्या वेळेस बरोबर हात साफ केला याने. त्याच वेळेस आता इथे राया म्हणत असतो, हा लांडगा ऐन वेळेस कसा येतो ना तेच कळत नाही, सगळा डाव फिसकटवला याने. तर आता राया दीपिकाला आणि डिंकीला म्हणत असतो, या घोरपडेने तर आपलाच गेम केला, ऐन वेळेला येऊन बाजी मारली आणि तो पार्टनर होणार मिस फायरच्या दुकानाचा. नाही नाही, अशाने तर तो मिस फायरला रस्त्यावर आणेन. नाही नाही नाही, आपल्याला काही करून हे होऊ देता कामा नये, काहीतरी करावंच लागेल. त्याच वेळेस राया आता विचार करू लागतो. तेव्हा त्याच्या डोक्यात एक आयडिया येते आणि राया हसू लागतो आणि म्हणू लागतो, होणार होणार, मी म्हणतो तसंच होणार. हा जय घोरपडे मिस फायरपासून दूर जाणार, मी त्याला त्या दुकानाचा पार्टनर होऊच देणार नाही. तेव्हा दीपिका आणि डंकी विचारू लागतात, रायाभाऊ नेमकं करायचं आहे काय आता, आपण काय करणार आहोत. आता ती मिस फायर तर त्याला मिळाली. तेव्हा लगेच राया म्हणू लागतो, सगळं काही होणार, चला माझ्याबरोबर. तर इकडे जय आणि मंजिरी दोघेही आता घरी आलेले असतात. तेव्हा नाना आणि जीजी जयला म्हणू लागतात, अरे जय थांब ना, आज जेवणच करून जा. तेव्हा जय म्हणू लागतो, नाना जीजी, मला तुम्हा दोघांशी ना महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा जीजी म्हणू लागते, हां हां बोल ना, काय बोलायचं आहे तुला. त्याच वेळेस आता जय म्हणू लागतो, हे बघा, लहानपणापासून खूप मेहनत करून मी शिक्षण घेतलं, अभ्यास करून मोठा झालो आणि मग मला ही इन्स्पेक्टरची नोकरी लागली. खरंच त्यासाठी खूप भटकत इकडे तिकडे नोकरी करत राहिलो आणि एक दिवस या गावात आलो. मग इथेही आल्यानंतर मी एकटाच होतो, पण मला आपलं असं कोणीतरी भेटलं, म्हणजे आपली फॅमिलीसारखंच एकदम तुम्ही सर्वजण भेटला आणि मी तुम्हा सगळ्यांना आपलं मानायला लागलो. तेव्हा आता लगेच जीजी मनाशीच म्हणू लागते, जयला नेमकं काय बोलायचं आहे आज, मंजिरीविषयी तर बोलणार नाही ना. बोल बोल जय, तुझ्या मनात काय आहे ना ते सगळं बोलून टाक. तेव्हा लगेच जय म्हणू लागतो, म्हणून तुम्हाला मी आपलं मानतोय ना, म्हणूनच मनातलं सगळं काही सांगत असतो. आणि आज तर खरं तर मला माझ्याविषयी नाही, मंजिरीविषयी बोलायचं आहे. त्याच वेळेस नाना मनाशीच म्हणू लागतात, अरे बापरे, खरंच हा मंजिरीविषयी बोलतो की काय. मंजिरीला मागणी तर घालणार नाही हा लग्नाची. अगदी बरोबर होईल, आपण लगेच मंजिरीचा हात याच्या हातात देऊ, खरंच चांगला मुलगा ह्या. असे दोघंही आता नाना आणि जीजी विचार करत असतात. त्याच वेळेस आता लगेच इथे जय म्हणू लागतो, कसं आहे ना नाना जीजी, मंजिरी खरंच खूप चांगली आणि तिला मी दुःखात नाही बघू शकत. तिचं दुःख माझं दुःख, त्यामुळे पार्टनरशिप करून मी तिचं दुःख वाटून घेण्याचं ठरवलं. आम्ही दोघांनीही बरोबर सेम निर्णय घेतला. त्याच वेळेस जीजी म्हणू लागते, हो, दोघांनीही निर्णय घेतला. बोल ना मग, काय निर्णय घेतला तुम्ही दोघांनी. त्याच वेळेस वरतून मंजिरी येते आणि मंजिरी म्हणू लागते, जीजी, नाना, जय सर,
आपल्या दुकानात पार्टनर व्हायचं म्हणतायत. तेव्हा लगेच आता जीजी म्हणू लागते, काय आपल्या दुकानात पार्टनर म्हणजे हे म्हणायचं होतं का तुम्हाला? तेव्हा जय म्हणू लागतो, हो हेच बोलायचं होतं. तेव्हा आता लगेच नानू म्हणू लागतात, अगं मंजिरी पण दुकानात तर चांगलं चालतंय ना सगळं, मग कशाला पार्टनरची गरज आहे? खप होतोय ना चादरींचा, दुकान चालते व्यवस्थित, मग काय गरज? तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो, राया नावाची कीड काढण्यासाठी पार्टनरची खूप गरज आहे. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, आणि अशाने सगळीकडे आपल्या दुकानाचं नाव चर्चा होईल आणि खपही चांगला होईल. त्यामुळे मलाही वाटतं की जय सरांनी आपल्या दुकानाचं पार्टनर व्हायला पाहिजे. तेव्हा आता लगेच जय म्हणू लागतो, ती राया नावाची कीड एकदाची काढून टाकली की सगळं काही ठीक होईल. त्यामुळे मलाही वाटतं हा एकच उत्तम पर्याय आहे दुकानाचा पार्टनर होण्याचा. तेव्हा आता लगेच जीजी म्हणू लागते, ठीक आहे चालेल, मला काहीही प्रॉब्लेम नाही आहे. त्याच वेळेस आता लगेच राया डिफिकल्ट भोंगा लावत येतात आणि म्हणू लागतात, अरे बापरे, नवीन पार्टनर. जय सर, कोण होता हे नवीन पार्टनर? तेव्हा आता जीजी म्हणू लागते, ए राया, आलास तू? लगेच आमच्या घरात थोडासा आनंद कुठे निर्माण झाला नाही, लगेच आला त्यावर विरजण घालायला. कशाला आलाय तू इकडे? तेव्हा आता लगेच राया म्हणू लागतो, तुमच्या घरात नवीन पार्टनर होतोय ना दुकानाचा, मग ते बघण्यासाठी आलोय. हे बघा व्हिडिओ काढतोय, डिफिकल्ट व्हिडिओ काढ. कोण आहे नवीन पार्टनर? तेव्हा त्या लगेच जीजी म्हणू लागते, दुसरं तिसरं कोण असणार आहे, जयच आहे आमच्या दुकानाचा पार्टनर. तेव्हा त्या लगेच राया डिफिकल्टला म्हणू लागतो, अरे डिफिकल्ट सरांवर धर बरं, नवीन पार्टनर झालेत ना ते. तेव्हा त्या लगेच डिफिकल्ट जयवरती मोबाईल धरतो आणि म्हणू लागतो, बोला जय सर, तुम्हीच होणार आहात ना डिफिकल्ट? व्हिडिओ काढतोय, सगळं रेकॉर्ड होणार आहे, बोला होणार आहात ना तुम्ही पार्टनरशिप मंजिरी मॅडमच्या दुकानाचं? का मी होऊ? माझं पण दुकानात अधिकार आहे, मी तिथे काम करतोय ना, नोकर आहे मी त्यांचा, मी होऊ शकतो नसेल व्हायचं तुम्हाला तर. तेव्हा आता लगेच जीजी म्हणू लागते, तू कसला पार्टनर आला रे? तू पार्टनर वगैरे होणार नाही आहे, सांगितलेलं समजत नाही का? जयच होणार आहे आमच्या दुकानाचा पार्टनर. तेव्हा आता लगेच राया म्हणू लागतो, हो का? मग साहेब बोला ना तुम्ही होणार आहात का? तेव्हा लगेच जय म्हणू लागतो, हो मीच होणार आहे मंजिरीच्या दुकानाचा 50%चा पार्टनर. आता मात्र रायाने हा सगळा व्हिडिओ काढलेला असतो. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, इथे राया आता इन्स्पेक्टर जयला म्हणू लागतो, इन्स्पेक्टर जय, तुला खूप हौस आहे ना मॅडमच्या दुकानाचा पार्टनर होण्याची? हो पार्टनर, तू आता बघ तुझं हे रेकॉर्ड मी कसं आता सगळीकडे पसरवतो आणि मग काय करतो ते बघ. नाही तुला इन्स्पेक्टर पदावरून काढून टाकलं ना तर नावाचा राया नाही. मग तुला पार्टनरशिप व्हायचंय की इन्स्पेक्टरच राहायचंय ते तू बघून घे. आता मात्र राया जयचा प्लॅन कसा विस्कटणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.